आपल्याला नेहमीच एक प्रश्न पडतो नाही का, की यश म्हणजे नशीब की आपण घेतलेले निर्णय. बरं, आज आपण एका अशा तत्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे ठामपणे सांगतं की आपल्या आयुष्याचे परिणाम हे नशिबाने नाही तर आपल्याच निर्णयांनी ठरतात. आणि याच विचारसरणीच्या केंद्रस्थानी आहे स्वयंनिर्मित व्यक्ती ही संकल्पना. म्हणजे अशी व्यक्ती जी कुठल्याही तयार वाटेवरून जात नाही, तर स्वतःच्या निवडींमधून स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करते. ठीक आहे, तर मग पाहूयात हे सगळं नक्की काम कसं करतं. आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत, जसं की निर्णय आणि त्याची किंमत काय असते, पैशाकडे कसं बघायचं आणि जबाबदारीतच खरी शक्ती कशी दडलेली आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे निर्णय आणि त्याची किंमत. या तत्वज्ञानानुसार यशाची खरी सुरुवात तेव्हा होते जेव्हा आपण एखादा स्पष्ट निर्णय घेतो आणि त्या बदल्यात काय सोडून द्यावं लागेल याचीही तयारी ठेवतो. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय हवंय हे आधी ठरवा, पण इतकंच नाही तर त्या बदल्यात तुम्ही काय सोडायला, काय द्यायला तयार आहात हेही ठरवा. कारण प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. आणि ही किंमत म्हणजे काय, तर आपला वेळ, आपला आराम, आपली फुरसत आणि कधीकधी आपला अहंकार सुद्धा. प्रत्येक मोठ्या ध्येयासाठी यापैकी काही ना काहीतरी मोजावंच लागतं. इथेच एक साधी इच्छा आणि खरा निर्णय यातला फरक स्पष्ट होतो. मला एक यशस्वी व्यवसाय हवा आहे ही झाली फक्त एक इच्छा, पण मी त्यासाठी वीकेंड्सला काम करेन, धोका पत्करेन आणि नवीन गोष्टी शिकेन हा झाला खरा निर्णय. यात त्या गोष्टीची किंमत चुकवण्याची तयारी आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, पैसा. पण याकडे एका पूर्णपणे वेगळ्या नजरेतून पाहूया. या विचारानुसार पैसा म्हणजे चांगलं किंवा वाईट असं काही नाहीये. तो फक्त एक स्कोअर कार्ड आहे. तुम्ही जे काही काम करत आहात त्याला बाजारात किती महत्त्व दिलं जातंय हे मोजण्याचं एक साधन. बस, यात भावनांना जागा नाही. हे अगदी एखाद्या खेळाच्या स्कोरबोर्ड सारखं आहे. स्कोरबोर्ड फक्त निकाल दाखवतो, तुम्ही किती मेहनत घेतली किंवा तुमचा हेतू किती चांगला होता हे नाही. तसंच व्यवसायातला नफा हे दाखवतो की ग्राहकांना तुमच्या कामातून समाधान मिळालं की नाही, तुमची व्यक्ती म्हणून नैतिक लायकी नाही. आता तिसरा मुद्दा, आणि तो म्हणजे खरं शिक्षण फक्त शाळेच्या 4 भिंतीतच मिळतं का? या तत्वज्ञानानुसार नाही. आता हे बघा, मुद्दा शिक्षण वाईट आहे असं म्हणण्याचा नाहीये, अजिबात नाही. पण महत्त्वाचं ज्ञान फक्त पदव्यांमधूनच मिळतं असंही नाही. प्रत्यक्ष अनुभवातून, चुकांमधून आणि जबाबदारी स्वीकारून जे शिकायला मिळतं त्याला तोड नाही. इथे फरक दिसतो. एक असतो जो फक्त पदवीवर अवलंबून असतो, सूचनांची वाट बघतो, आणि दुसरा तो जो प्रत्यक्ष काम करून, चुकून आणि त्यातून शिकून पुढे जातो. यातला दुसरा जास्त लवकर शिकतो आणि अधिक सक्षम बनतो. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा आणि कदाचित सगळ्यात कठीण मुद्दा, संपूर्ण वैयक्तिक जबाबदारी. किती साधं वाक्य आहे नाही का? पण यातच सगळी शक्ती दडलेली आहे. जेव्हा आपण आपल्या प्रत्येक कृतीची, प्रत्येक परिणामाची जबाबदारी स्वतः घेतो तेव्हाच आपल्या हातात परिस्थिती बदलण्याची ताकद येते. म्हणजे माझ्या बॉसमुळे माझं करिअर थांबलंय असं म्हणणं आणि दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं आहे. पण ज्या क्षणी आपण म्हणतो की माझं करिअर ही माझी जबाबदारी आहे, त्याच क्षणी सगळं नियंत्रण आपल्या हातात येतं. कारण आता ते सुधारण्याची शक्ती फक्त आपल्याकडेच असते. चला आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. यशाबद्दलचे आपले जे काही गोड गैरसमज आहेत, जे चित्रपट आणि गोष्टींमधून तयार झाले आहेत, त्यांना बाजूला सारूया आणि वास्तवाला सामोरं जाऊया. या वाक्याचा अर्थ तोच आहे की वास्तव आपण कल्पना करतो तसं ग्लॅमरस किंवा परिपूर्ण नसतं. यश मिळवणारे लोकही आपल्यासारखेच सामान्य, अपरिपूर्ण माणसं असतात. म्हणजे खरं यश बाहेरून बघायला खूप साधं, अगदी कंटाळवाणंही वाटू शकतं. कारण त्याचा संबंध दिखाव्याशी नाही, तर स्थैर्य, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांसारख्या खऱ्या-खुऱ्या व्यावहारिक गोष्टींशी आहे. तर मग या सगळ्या तत्वांना एकत्र जोडल्यावर आपल्याला काय मिळतं? यातून कोणतं तत्वज्ञान तयार होतं? यातून तयार होतं H.L. हंट यांचं वास्तववादी आणि स्व-अवलंबनाचं तत्वज्ञान, जे सांगतं स्पष्ट निर्णय घ्या, त्यासाठी लागणारी किंमत चुकवा, परिणामांना प्रामाणिकपणे मोजा, अनुभवातून शिका, पूर्ण जबाबदारी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, भ्रमांना नाकारा. आणि हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे तत्वज्ञान सोप्या किंवा सुखी आयुष्याची हमी देत नाही. ते फक्त आणि फक्त एका गोष्टीची हमी देतं, आणि ती म्हणजे तुमच्या आयुष्यावरील तुमचं नियंत्रण. तर मग जाता जाता एकच विचार, आपल्या आयुष्याचं नियंत्रण खऱ्या अर्थाने स्वतःच्या हातात घेण्यासाठी आपण आपल्या मनातले कोणते गोड आणि आरामदायक गैरसमज किंवा भ्रम सोडायला तयार आहोत?